नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. प्रारंभातर्फे आम्ही साऱ्याजणी महिला महोत्सवाचं आयोजन. महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने प्रारंभ कला अकादमीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही वनिता थोरात स्मृती महिला महोत्सव अर्थातच आम्ही साऱ्याजणीचे आयोजन करण्यात आलं आहे. महोत्सवाचे हे 11वे वर्ष आहे. वय वर्ष 18 व त्यापुढील सर्व महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात. स्पर्धा आणि महोत्सव विनामूल्य आहे. शनिवारी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर मिनी थिएटर येथे दिवसभर या स्पर्धा होणार आहेत. वय वर्ष 18 व त्यापुढील महिलांच्या 2 गटासाठी सुगम संगीत, सोलो डान्स ग्रुप, दिलेल्या शब्दावरून कथा तयार करणे, ना धो महानूर यांच्या निसर्ग कवितेचे सादरीकरण आणि रसग्रहण, स्वर संवाद पत्राच्या माध्यमातून आणि वेळेवरची खेळ स्पर्धा घेण्यात येतील. एक स्पर्धक एकापेक्षा जास्त स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतो. तसेच त्यांनी नाव नोंदणीसाठी आपलं नाव, वय, भ्रमणध्वनी आणि कोणत्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार ते 7208421709 या क्रमांकावरती व्हॉट्सअपद्वारे कळवण्याचं आवाहन प्रारंभच्या डॉक्टर अरुंधती भालेराव यांनी केलं आहे. दरम्यान या स्पर्धेचा बक्षीस वितरण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम रविवारी 26 नोव्हेंबर रोजी गडकरी रंगायतन ठाणे येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री शुभांगी गोखले, पितांबरीचे विश्वस्त दामले, सुधाताई म्हैसकर, अत्रे कट्ट्याच्या संपदा वागळे इत्यादी उपस्थित राहणार आहेत. नाही तर सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेने आम्ही सगळे एकत्रित अत्यंत गुण्यागोविंदाने 350 महिला स्पर्धक विविध वयोगटातले सहभागी होत आहेत. 26 तारखेला मात्र कार्यक्रमांची रेलचेल आहे. त्यातला पहिला काय, सगळे विविध क्षेत्रात पुरुष आणि स्त्री मिळून काम करत असतो. जेव्हा काही मिळत नाही तेव्हा चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात आणि आपण सगळे वेगवेगळ्या पद्धतीने याला फेस करत असतो. बोल्ड विषय आहे, परंतु या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत माजी महापौर, सध्याच्या शिवसेनेच्या, मला त्यांचं त्याचप्रमाणे मृणाल पेंडसे बीजेपीच्या, त्याचप्रमाणे अभिनेता शेखर फडके आणि प्रसिद्ध हिंदी मराठी रायटर सुलभा कोरे. असे अनेक प्रश्न माझ्या मनात कायम पडलेले असतात आणि म्हणून ही चर्चा आहे. ज्या पत्रकार सुद्धा आहेत, त्याचबरोबर अभिनेत्री आदिती सारंगधर म्हणजे एक अभिनेत्री, एक निर्माती, त्याचबरोबर त्याच्या शिरीष लाटकर हे पण सहभागी होणार आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आधुनिक काळात वाचन संस्कृती लोप पावत चालली असून काही गोष्टी वाचनातून साध्य होतात. पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी.
पंडित केतन पाठक गुरुजी यांनी संकलित व संग्रहित केलेले सहज साधं सोपं या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुप्रसिद्ध भागवतकार व ज्योतिषी पंडित अतुल शास्त्री भगरे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळी इंटरनेटच्या काळात वाचन संस्कृती लोप पावत चालली असून काही गोष्टी पुस्तकी वाचनातून साध्य होतात असं प्रतिपादन त्यांनी केलं। आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात, मात्र या समस्यांचं निराकरण करावे असं वाटत असताना त्या करायला किंवा त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही। मात्र या अशाच काही प्रश्नांची उत्तरे आणि उपाययोजना सहज करता याव्यात यासाठी पंडित केतन पाठक गुरुजी यांनी सहज साधं सोपं हे पुस्तक संकलित केलं आहे। या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला। यावेळी प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध भागवतकार आणि ज्योतिषी पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी, सामाजिक न्याय लाच प्रतिबंधक न्यासाचे अध्यक्ष दीपक टेकचंदानी, किर्गिस्तान दूतावास मुख्य राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी, ॲडव्होकेट मोहन शुक्ल, नरेंद्र पाठक येथे उपस्थित होते। यावेळी भगरे गुरुजींनी आपलं मनोगत व्यक्त केलं। तसेच वाचन संस्कृती राहिली नाही, मात्र केतन गुरुजींनी केलेल्या धाडसाचं गुरुजींनी या ठिकाणी भरभरून कौतुक केलं। हे पुस्तक काढण्याची माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती। त्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट असंच की प्रत्येक वेळेला जे आपले मित्रपरिवार असतील, यजमान असतील, आमच्या मंदिरामध्ये येणारे भक्त मंडळी असतील, तर हे प्रत्येक वेळेला कुठली ना कुठली समस्या घेऊन आमच्याकडे येतात आणि आम्ही त्या समस्यांचं निवारण करण्याचा प्रयत्न करतो। पण ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार केला की बाबा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत, तर या समस्या अतिशय क्षुल्लक आहेत, अतिशय बारीक आहेत, पण लोकांना त्याबद्दलचं ज्ञान नाहीये। त्यामुळे आपण असं काहीतरी निर्माण करावं की जे करून सहजगत्या आणि सोप्या पद्धतीने जर त्याच्यातनं लोकांना मार्गदर्शन झालं तर नक्कीच त्यांना त्यांच्या अडचणी सुधारण्यासाठी त्याचा निश्चित लाभ होऊ शकतो। हा खरं तर आजचा हा दिवस सुवर्ण योग म्हणता येईल किंवा मणिकांचन योग म्हणता येईल, कारण सुरू असलेलं चातुर्मास्य आणि याच्यामध्ये ठाण्यातले नामवंत गुरुजी पंडित केतन शास्त्रीजी पाठक गुरुजी यांच्या माध्यमातून जे एक पुस्तक या ठिकाणी प्रकाशित व्हायचं आहे आणि होणार आहे, तर हे पुस्तकाचं नावच इतकं सहज साधं सोपं आहे की आपल्याला आश्चर्य वाटतं की नाही नाव काय, पण मग सहज साधं सोपं तुम्ही म्हणते तर नावच ते आहे। आणि खरोखर नावाप्रमाणे त्या पुस्तकातल्या अनुक्रमणिका जर तुम्ही बघितल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की घराघरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी संग्रही आणि वाचनीय असावं अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे। तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपोआपच तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून मिळणार आहे। खरं तर मला असं वाटत होतं की केतन गुरुजी 5 वर्षापूर्वीच असं पुस्तक बाहेर येईल त्यांचं, पण मात्र भलेही आता जरी आलेलं असलं तरी ते अतिशय योग्य वेळेत आलेले आणि मला खात्री आहे की निश्चितपणे प्रत्येक घरामध्ये सहज साधं सोपं दिसायला काहीही हरकत नाही आणि प्रत्येकाने त्याचा एक पुरेपूर लाभ घ्यावा। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। मनोज जरांगे पाटील यांची ठाण्यात भव्य सभा संपन्न। एक मराठा लाख मराठ्यांच्या घोषणांनी गडकरी रंगायतन दुमदुमले। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात जाहीर सभा पार पडली। मनोज जरांगे पाटील याच ठाण्यात मोठ्या जल्लोषात व जंगी स्वागत करण्यात आले। खारेगाव टोलनाक्यापासून रॅलीला सुरुवात झाली असून माजीवाडा सर्कल परिसरामध्ये 25 JCBच्या माध्यमातून 11 टन फुलांचा वर्षाव त्यांच्यावरती करण्यात आला। तर महानगरपालिका मुख्यालयाजवळ देखील ढोलताशांच्या गजरामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले। त्यानंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ठाण्यातील गडकरी रंगायतन या ठिकाणी भव्य सभा पार पडली। यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी समस्त ठाणेकर मराठा बांधवांना संबोधित केले। यावेळी आमच्या लेकरांच्या न्यायासाठी आम्ही लढतोय, तुम्ही ठरल्याप्रमाणे करायला तयार नाही। एक माणूस विरोध करतो म्हणून तुम्ही 6 कोटी मराठ्यांना वेटीस धरू शकत नाही। आपण कुणाचे नाव घेत नाही,
त्यांची लायकीही नाही. आधी विचार म्हणून विरोध होता, पण वैचारिक मतभेद जरी असले तरी ज्या दिवशी ते कायद्याच्या घटनेच्या पदावरती असताना जातीय तेढ निर्माण केला तेव्हापासून त्या व्यक्तीलाही मराठ्यांचा विरोध आहे, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरती निशाणा साधला आहे. यापुढे देखील एकजुटीने लढा, एकजुटीने सामोरे जा, असंही जरांगे म्हणाले. तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी 24 डिसेंबरच्या आत निर्णय घ्यावा, नाहीतर 25 डिसेंबर नंतरचा मराठ्यांचा रोष तुम्हाला सहन होणार नाही, असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सदर कार्यक्रमाला सकल मराठा समाजाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रमेश आंबरे, माजी नगरसेवक सुहास देसाई, माजी नगरसेवक कृष्णा पाटील, सचिन पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी, राजकीय पक्षांचे नेते, खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख केदार दिघे, नगरसेविका नंदिनी विचारे व इतर मान्यवर येथे उपस्थित होते. म्हणून मराठ्यांनी आणखीन पुढच्या काळात ताकदीनं एकजूट ठेवा. 24 डिसेंबरपर्यंत आपली सगळ्यांची कसोटी. मराठ्यांचं लेकरू म्हणून लढलो ना, आरक्षण आणलं का नाही हे महत्वाचं आहे. मराठ्यांनी वाचितो कवर, तूच एकटा वाचित बस, मधी वाचेल, आता बाहेर आल्यावर वाचेल. आम्हाला वाचायचं नाही, आमचं बरोबर चालू आहे असं आम्हाला. आम्ही कसं आंदोलन केलं तरी आम्हाला पाहिजे आरक्षण. मग ते वाचून असो नाही तर बिगर वाचून असो. आता तुला तो म्हणून अभ्यास करायला लागेल तर मला काय टाईम नाही बा अभ्यास करायला, मला येत नाही वाचिता. कुठं अभ्यास करीतो तो लिहित बस. आता एखादी स्टोरी पाहिला, एक पिक्चर केलेला, आता डबल एखादी स्टोरी लिहावा, चलून द्यावा, त्याच्यात भूमिका तुम्हीच करावं. काहीतरी नाव आहे त्या पिक्चरचं. मला बी आता हळूहळू मग आता माया मागा लागला म्हणल्यावर मी सोडीत असतो. मी बी सोडित नसतो. आता त्यांनी तिकडून सुरू केलं जातीय दंगली भडकायचे आणि कायदा सुव्यवस्था बिघडायची. कायद्याच्या पदावर तेच बसले, कायदा पायदळी तेच तोडवायला लागले. आपण काम सुरू केलं विरुद्ध दिशेनं. रात्रंदिवस जागायचं, रात्र बघायचे नाही, दिवस बघायचा नाही. मराठा समाजाला आरक्षण सांगायचं, मराठा समाजाचा आशीर्वाद घ्यायचा आणि त्याचबरोबर मराठ्यांना शांततेत राहा म्हणून आपण आवाहन करायचं. रात्र दिवस मराठ्यांचं हेच काम चालू. काय वाईट करतो आपण. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.